राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील जाचकटींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। परभणी शहरातील बसस्थानक रस्त्यावरील एका दुकानात पाकिस्तान आणि इंडोनेशिया येथून विनापरवाना आयात केलेल्या हानिकारक सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी दुकानदारासह मुंबईतील पुरवठादारावर गुन्हा दाखल झाला आहे। नांदेड जिल्ह्यात जून महिना संपत आला तरी सरासरीच्या केवळ 52% पाऊस झाल्याने सोयाबीनची पेरणी आणि केळीची लागवड पूर्णपणे खोळंबली असून शेतकरी चिंतित आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडी आणि संविधान जागृती प्रभात फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलाय। धाराशिव जिल्ह्यात 2025-26च्या हंगामात 21 कोटींच्या कृषी निविष्ठा वाटपात झालेल्या मोठ्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर आला असून 17 अधिकारी कर्मचाऱ्यांकडून 12 कोटींची रिकव्हरी प्रस्तावित करण्यात आली आहे।